हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिश बोर्ड पेपरसाठी आता तुमचे राहिलेले आहेत लास्टचे 2 दिवस. 10 फेब्रुवारीला इंग्लिशचा 12वीचा बोर्ड पेपर आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ एक दिवस अगोदरसुद्धा पाहत असाल तरीही मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण की पहा, एवढे कमी दिवस आहेत, 1 ते 2 दिवस तुमच्याकडे. तर लास्टच्या 1 ते 2 दिवसांमध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिश बोर्ड पेपर जो की 10 फेब्रुवारीला होणार आहे, तर त्या इंग्लिशच्या पेपरसाठी आपल्याकडे 2 टाईपचे विद्यार्थी आहेत. नंबर 1 टाईपचे विद्यार्थी म्हणजे असे की ज्यांचं इथं कम्प्लिटली स्टडी झालेला आहे. इंग्लिशच्या पेपरसाठी त्यांनी कम्प्लीट त्यांचा स्टडी केलेला आहे. ओके. सेकंड टाईपचे असे विद्यार्थी आहे की त्यांचा इथं थोडाफार स्टडी झालेला आहे किंवा अजिबात त्यांचा स्टडी झालेला नाही आहे. ते सेकंड टाईपमध्ये विद्यार्थी येतात की त्यांचं इथं इनकम्प्लीट स्टडी आहे म्हणू शकतो आपण, किंवा त्यांचा अजिबात काहीच स्टडी झालेला नाही आहे. ते 2 टाईपचे सध्या आपल्याकडे विद्यार्थी आहेत. तर या दोन्ही टाईपच्या विद्यार्थ्यांसाठी काय तुम्हाला आता लास्टच्या 1 ते 2 दिवसांमध्ये करायचं आहे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ओके. तर पहा, ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे अगोदर त्यांच्यासाठी सांगतो. नंतर ज्यांचा इनकम्प्लीट किंवा काही स्टडी झाला नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो की लास्टच्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे नेमकं, आणि जे फॉलो करून जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे तुमचं इथं इम्प्रूव्हमेंट नक्की होणार आहे. जो तुम्ही इथं बोर्ड एक्झामला जाणारा इंग्लिशचा पेपर देणारा, तर 80 मार्क्सचा तुमचा पूर्ण पेपर एकदम बेस्ट जाणार आहे. जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे ते तुम्ही फॉलो केलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिशच्या बोर्ड पेपरसाठी ज्यांचं इथं कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांनी काय करायचं आहे पहा सांगतो. सगळ्यात पहिले तर आता पहा, आता 2 दिवस बाकी आहेत किंवा 1 दिवस बाकी असेल, तुम्ही असा व्हिडिओ पाहत असाल तर पहा. सगळ्यात पहिले काय, तुम्ही आतापर्यंत जो तुमचा स्टडी करत आलेले आहेत तर मिक्स तुमचा स्टडी करत आलेले असाल. म्हणजेच काय मिक्स, म्हणजेच काय, जसं की इंग्लिश, मराठी, ओके, त्यांना हिंदी असेल, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, जे सायन्सचे स्टुडंट्स असतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, जे आर्टवाले स्टुडंट्स असतील भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, आणि जे कॉमर्सचे असतील SPO, CM, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र आहे ना, तर अशा टाईपचे तुम्ही मिक्स स्टडी केला असेल. म्हणजे प्रत्येक दिवशी 1 किंवा 2 सब्जेक्टचा स्टडी केला असेल. बट आता तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, आता तुम्हाला 1 बाय 1 एका सब्जेक्टचा स्टडी करावा लागणार आहे. म्हणजे समजा आता तुमचा 10 फेब्रुवारीला इंग्लिशचा बोर्डचा पेपर आहे, तर आता तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे तो म्हणजेच की इंग्लिश सब्जेक्टचा. इंग्लिश बोर्ड पेपरचा फक्त तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे आता, जो की 10 फेब्रुवारीला तुमचा इथं पेपर आहे. आणि त्याच्यानंतर जो 12 फेब्रुवारीला मराठीचा पेपर होईल, तर इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर फक्त मराठीचा तुम्हाला इथं स्टडी करावं लागणार आहे. तर असं तुम्हाला आता करावं लागणार आहे. ओके. म्हणून आता मिक्सवाला स्टडी सोडा, फक्त सब्जेक्ट वाईज, पेपर वाईज तुम्हाला जसं आहे टाईम टेबल त्यानुसार तुम्हाला आता सब्जेक्ट वाईज अभ्यास करायचा आहे. तर पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला आता इंग्लिशसाठी आता स्पेशली स्टडी करा. ओके. तर आता ज्यांचा इथं कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांनी इंग्लिशसाठी काय करायचं पहा सांगतो. ओके. कंप्लीटली सांगतो मी तुम्हाला, डोंट वरी. त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट पहा, अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुम्ही पाहू शकता तुम्हाला एवढे मोस्ट इम्पॉर्टंट मी व्हिडिओज देत आहेत इंग्लिश आणि मराठीचे, आणि बाकीच्या सब्जेक्टचे सुद्धा येणार आहेत. ओके. कारण की असे हे व्हिडिओ आहेत तुमच्यासाठी जे पाहिल्यानंतर तुमचे इथं मार्क्स वाढवतात, आणि एवढे बेस्ट त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की गॅरंटीड. एक तर मी तुम्हाला मागचे व्हिडिओ तुम्ही पाहून घे जा, म्हणजेच त्यामध्ये एवढं बेस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मागचे 2 व्हिडिओज मी टाकलेले आहेत, जवळपास 3 व्हिडिओज आहेत. ओके. इंग्लिशचे ते व्हिडिओ तुम्ही पहा इथं. त्यामध्ये कंप्लीटली मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने तुम्हाला लास्टच्या दिवसांमध्ये काय काय करायचं आहे, म्हणून जे तुमचं इथं स्कोर इम्प्रूव्हमेंट करू शकतात. तसंच त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं इथं 80 मार्काचा पेपर असतो, 3 तासामध्ये कसं टाईम मॅनेजमेंट करायचं आणि पूर्ण कंप्लीटली पेपर तुम्ही इथं सोडू शकता. हे त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ इथं नक्की पाहा. लास्टचे 2 ते 3 व्हिडिओज मी इंग्लिशचे टाकलेले आहेत. ठीक आहे. तर चला पाहूया. तर बघा, सगळ्यात पहिले आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. कारण की जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला इथं पुढचे व्हिडिओ ऑटोमॅटिकली तुम्हाला रिकमेंड होणार आहे, तुमच्या फीडमध्ये येणार आहेत यूट्यूबवरती जसे तुम्ही येता, आहे ना. म्हणून हे मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. म्हणून अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर आताच्या आता तुम्ही काय करा, सबस्क्राईबचं बटन दिसते खाली, सबस्क्राईब करून ठेवा, आहे ना. कारण की का करायला सांगतो सबस्क्राईब, कारण की आता तुम्ही हा व्हिडिओ पाहता तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे मला माहिती आहे. मग पुढच्या सब्जेक्टचे सुद्धा कसे येतील तुमच्याकडे व्हिडिओ, सबस्क्राईब कराल तेव्हाच येणार ना. आणि साईडला जे बेल नोटिफिकेशन दिसते ते तुम्ही ऑलवरती इथं सेट करून ठेवा. तर पहा, ज्यांचं इथं आता कंप्लीट स्टडी झालं आहे त्यांनी काय करायचं पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं इथं कंप्लीट स्टडी झाला आहे, आता कंप्लीट स्टडी म्हणजेच काय, तर आपण म्हणू शकतो जो इंग्लिशचा 80 मार्काचा पेपर आहे. ओके. कंप्लीट स्टडी म्हणजेच काय, जे तुमचा प्रोज पहिला सेक्शन आहे म्हणजे पॅरेग्राफचा. ठीक आहे. जो पॅरेग्राफचा तुमचा सेक्शन आहे, तर पॅरेग्राफचा सेक्शन तुमचे जे टेक्स्टबुक आहे, पॅरेग्राफ चॅप्टर्स तुम्हाला दिले आहेत ते तुम्ही एकदम व्यवस्थित तुमचं वर्षभर तुम्ही चांगला स्टडी केलेला असेल. ठीक आहे. वर्षभर मी बोलत आहे, वर्षभर चांगला स्टडी केलेला असेल. पॅरेग्राफ चॅप्टर्स तुम्ही वाचले असतील, त्याच्या एक्झरसाइजमधले क्वेश्चन सॉल्व केले असतील,
आहे ना. त्यानंतर तुमचा पुढचा सेक्शन असते तो म्हणजेच की पोएट्री. पोएट्री सेक्शन म्हणजेच काय याचे त्यामध्ये पोयम येते आहे ना. पोयम येते. पोयमचा तुम्ही वाचले असतील वर्षभर, त्याचा क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह केले असतील. त्यानंतर तुम्हाला अजून 2 क्वेश्चन येतात इम्पॉर्टंट इथं, समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. या 2 क्वेश्चनची तुम्ही इथं चांगली प्रॅक्टिस केली असेल आहे ना, तर म्हणजे ज्यांच्यासाठी सांगत आहे ना मी, ज्यांचा कंप्लीट इथं स्टडी झाला असेल. जर तुमचा कंप्लीट स्टडी आहे म्हणजे तुम्ही हे केलेलंच असेल आहे ना, समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. त्यानंतर थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन येते तो म्हणजेच की रायटिंग स्किलचा 16 मार्क्ससाठी. ओके, 4 क्वेश्चन सोडवायचे असतात. तर हे तुम्ही एकदम वेस्ट केलं असेल, कारण की हा तर मोस्ट इम्पॉर्टंट तुमचा रायटिंग स्किलचा सेक्शन आहे. ओके, त्यानंतर नोवेल. नोवेल एकदम लास्ट सेक्शन येते. 4 नोवेल असतात तुम्हाला आहे ना, जे 4 नोवेल आहेत तुम्हाला. ओके, जसं की तुम्हाला जे 4 नोवेल आहेत, हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल. ओके, त्यानंतर टू सर विथ लव, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज आणि द साइन ऑफ 4, असे जे 4 नोवेल आहेत त्याचा तुम्ही एकदम चांगला अभ्यास केला असेल आहे ना. त्यानंतर त्याचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले असतील. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की मी त्यांच्यासाठी आता इथं सांगत आहे काय करायचं आहे त्यांना, की ज्यांचं इथं कंप्लीट स्टडी झालेला आहे. कंप्लीट स्टडी म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय काय इथं स्टडी केलं असेल. तर ज्यांचा आता असा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांनी काय करायचं पहा सांगतो त्यांना. ठीक आहे, तर पहा आता सगळ्यात पहिलं म्हणजेच काय, तुमच्याकडे वेळ आहे कमी. कमी म्हणजेच काय, जवळपास 2 दिवस आहेत किंवा एक दिवस असेल समजा. म्हणजे तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहता मला माहीत नाही, किंवा काही तास बाकी असतील ना, पेपरसाठी काही तास बाकी असतील, तरीसुद्धा मी जे सांगत आहे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पहा आता सगळ्यात पहिले पहा तुम्हाला काय करायचं आहे. तर आता तुम्ही पूर्ण एंटायर सिलेबस तर तुम्ही नाही स्टडी करू शकत, नाही कव्हर करू शकत. पहिली गोष्ट, एंटायर सिलेबस तुम्ही म्हणजे संपूर्ण जो सिलेबस आहे तुमचा, पूर्ण सिलेबस आता शेवटच्या वेळेला कंप्लीट नाही करू शकत. तर तुम्हाला काय करावं लागणार, तुम्हाला लास्ट मोमेंट ऑफ रिव्हिजन करावं लागणार आहे. रिव्हिजन तुम्हाला करायची आहे सगळ्या टॉपिकची. मी बोलत आहे सगळ्या टॉपिकची, बट कशी होणार आहे पहा सांगतो. तर रिव्हिजन आता मोस्ट इम्पॉर्टंट तुमची राहणार आहे. ओके, तर रिव्हिजन कशी करायची पहा सांगतो. तर सगळ्यात पहिले पहा, इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला रिव्हिजन इथं स्टार्ट करायचे आहे. लास्टचे 1 ते 2 दिवसामध्ये कसं काय करायचं पहा सांगत आहे. तर रिव्हिजन तुम्हाला करायचे आहे. आता रिव्हिजन म्हणजेच काय, की काही जणांना वाटते की रिव्हिजन म्हणजेच की सिंपल काम केलं की जो टॉपिक आहे तो वाचला म्हणजे झाली इथं रिव्हिजन, बट तसं नाही आहे. रिव्हिजन याला नाही म्हणत. तर रिव्हिजन कशी करायची पहा सांगतो. सगळ्यात पहिले इंग्लिशसाठी तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे, ते म्हणजेच की रायटिंग स्किल या सेक्शनची. रायटिंग स्किल हा जो सेक्शन आहे, या सेक्शनमधले जे 12 क्वेश्चन तुम्हाला दिले आहेत, ABCD प्रत्येकामध्ये 3-3 क्वेश्चन आहेत. कोणते एक सोडवायचं असते 3 पैकी. असे जे 12 क्वेश्चन आहेत, त्या 12ही क्वेश्चनची तुम्हाला इथं रिव्हिजन करायची आहे. बट रिव्हिजन कशी करायची, फॉर एक्झाम्पल समजा आपण यामधला एखादा क्वेश्चन घेतला. समजा फॉर एक्झाम्पल ईमेल रायटिंग. ओके, समजा ईमेल रायटिंग हा क्वेश्चन घेतला, तर याची रिव्हिजन कशी करायची. तर ईमेल रायटिंग क्वेश्चन एक ओव्हरऑल तुम्ही पाहून घ्यायचं बा, की ईमेल रायटिंगचा आन्सर कशा फॉर्मॅटने लिहितात हे तुम्ही असं पाहायचं अगोदर. ओके, त्यानंतर काय करायचं, ईमेल रायटिंगचे काही एक्झाम्पल घ्यायचे सॉल्व करण्यासाठी. एक्झाम्पल कुठून घ्यायचे, तुमच्याकडे सोर्सेस मी सांगतो. एक तर आहे तुम्हाला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर. त्यानंतर तुमच्या सराव पेपर म्हणजे प्रॅक्टिस पेपर तुमचे झाले असतील ना तुमच्या कॉलेजमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये, तर सराव पेपर, पास्ट इयर क्वेश्चन पेपर आणि फर्स्ट टर्म एक्झाम तुमचे झाले असतील आहे ना. तर त्यामधून जे ईमेल रायटिंगचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही इथं प्रॅक्टिस करायचे. ओके, लिहून पाहायचे. असे ईमेल रायटिंगचा क्वेश्चन लिहून पाहायचा. तेव्हा तुमची इथं, आणि कमीत कमी मी सांगतो, कमीत कमी 2 ते 3, कमीत कमी सांगत आहे 2 ते 3 एक्झाम्पल तुम्ही इथं सॉल्व करायचे ईमेल रायटिंगचे. तर तेव्हा झाली तुमची इथं परफेक्ट रिव्हिजन. झालं, आता ईमेल रायटिंगला नाही पाहायचं, झाली तुमची ती रिव्हिजन. त्यानंतर रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील रायटिंग, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, अशा सगळ्या क्वेश्चनची अशी तुम्हाला रिव्हिजन करावी लागणार आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर आताच मी तुम्हाला सांगतो तुमचे 16 मार्क्स इथं एकदम फिक्स आहेत आहे ना. तर अशी तुम्हाला रिव्हिजन करायची आहे अगोदर रायटिंग स्किलची. समजलं. आता पुढे पहा रिव्हिजन कशाची करायची. तर पुढे तुम्हाला रिव्हिजन करायची आहे 2 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट पहा. ते करायचे आहे म्हणजे समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. ठीक आहे, कशी करायची पहा. आता समरी रायटिंग म्हणजेच काय, की तुम्हाला समरी म्हणजेच काय, सारांश लेखन म्हणतात. तुम्हाला आता तुमचा कंप्लीट स्टडी झाला आहे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे समरी रायटिंग कशी करतात. तर हा जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला असतो अनसीन पॅसेजचा. ओके, जो अनसीन पॅसेज तुम्हाला येते तर त्याचीच तुम्हाला इथं समरी रायटिंग लिहायची असते. सिंपल एक काम करायचं, जे पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आहेत, जे सराव पेपर आहेत, आणि तसेच तुम्हाला जे फर्स्ट टर्म म्हणजे झालेले पेपर आहेत ते तुम्ही घ्यायचे, आणि त्यामधून जे अनसीन पॅसेज आलेले आहेत, जो समरी रायटिंगचे क्वेश्चन आलेले आहेत, ते तुम्ही इथं सॉल्व करायचे आहे ना. पाहायचं व्यवस्थित की बा समरी रायटिंगचा फॉर्मॅट कसा असतो आहे ना.
त्याला हेडिंग देतात, टायटल देतात. पाहू शकता क्वेश्चनमध्ये स्वतः सांगितलं की टायटल द्यायचं. ओके, टायटल द्यायचं. त्यानंतर छोटे-छोटे पॅराग्राफनी समरी इथं लिहत असतात. जास्त मोठी समरी इथं नसते, कारण की समरी म्हणजेच काय सारांश असते, म्हणजे कमी शब्दात तुम्हाला इथं लिहावं लागते, है ना, 3 मार्क्ससाठी. तर अशी तुम्हाला समरी रायटिंगची प्रॅक्टिस करावं लागणार. त्यानंतर माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगसाठी सुद्धा सेम पास्ट इयर क्वेश्चन पेपर, त्यानंतर तुम्हाला सराव पेपर आणि त्याचबरोबर फर्स्ट टर्मचे तुमचे एक्झाम झाली असेल ते पेपर तुमच्याकडे नक्की असतील किंवा तुमच्या फ्रेंडकडे असतील, त्यांनी तुम्हाला इथं मागायचे आहेत आणि त्यामधून तुम्हाला इथं प्रॅक्टिस करायची आहे माइंड मॅपिंग क्वेश्चनची. माइंड मॅपिंग म्हणजेच काय, की एक तुम्हाला थॉट दिला जाईल, एक आयडिया दिला जाईल आणि त्या आयडियापासून तुम्हाला इथं वेब डायग्रामसारखं असं माइंड मॅप तुम्हाला इथं करावं लागतं. तुमचे थॉट इथं काय येतात हे तुम्हाला ते लिहावे लागतात. तर याला म्हणतात माइंड मॅपिंग, है ना. तुम्हाला समजलं असेल. तर याची तुम्हाला इथं कमीत कमी 2 ते 3 एक्झाम्पल याचे माइंड मॅपिंगचे आणि 2 ते 3 एक्झाम्पल समरी रायटिंगचे हे तुम्हाला काय करावे लागतील, रिव्हिजन करावे लागतील. अगोदर पाहायचं कसा फॉर्मॅटने लिहायचं, त्यानंतर या क्वेश्चनची अशी तुम्ही त्या क्वेश्चन पेपरमधून प्रॅक्टिस करायची. तर हे झाली समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंगची प्रॅक्टिस. ठीक आहे. त्यानंतर पहा, त्यानंतर आहे तुम्हाला ॲप्रिसिएशन. आता मी तुम्हाला म्हणजे सगळं सांगणार आहे, एंटायर सिलेबसची रिव्हिजन कशी करायची आहे ना, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. तर अगोदर मी इथं सिलेक्टिव्ह क्वेश्चन घेत आहे. असे सिलेक्टिव्ह क्वेश्चन आहेत ते की तुम्ही कमी वेळेमध्ये प्रिपेअर करू शकता. ते अगोदर म्हणजे अगोदर ते प्रिपेअर केले की नंतर तुम्ही हार्ड क्वेश्चनकडे थोडे जाऊ शकता, आहे ना. तर नंतर पहा, ॲप्रिसिएशन करायचं आहे तुम्हाला. ॲप्रिसिएशन ऑफ पोयम सगळ्यात इम्पॉर्टंट पहा. टोटल तुम्हाला किती पोयम येतात, टोटल 8 पोयम तुम्हाला येतात तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, आहे ना. तर जे 8 पोयम येतात त्याच्यापैकी एका पोयमवरती तुम्हाला 10 ते 15 लाईन विचारतात आणि त्याचं तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहा असा क्वेश्चन येते आणि टोटल किती मार्क्ससाठी येते, 4 मार्क्स. म्हणजे 4 मार्क्स हे भरपूर झाले. आता तुमचा एंट्रन्स स्टडी झाला म्हणजे मी असं कन्सिडर करू शकतो किंवा तुम्ही ह्या पोयमचं ॲप्रिसिएशनसुद्धा प्रॅक्टिस नक्की केलं असेल. तर आता तुम्हाला काय करायचं आहे की शेवटच्या वेळेला या सगळ्याच्या सगळ्या 8ही पोयमचं तुम्हाला ॲप्रिसिएशन पुन्हा प्रॅक्टिस करायचं आहे. म्हणजेच पुन्हा ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. जे तुम्हाला पॉईंट्स दिले असतात 5 ते 6 पॉईंट्स, आहे ना. पोयमचं नाव काय आहे, टायटल ऑफ द पोयम, नेम ऑफ द पोएट, स्टाईल ऑफ द पोयम, पोएटिक डिव्हाइस काय आहे ना, थीम ऑफ द पोयम, त्यानंतर लँग्वेज ऑफ द पोयम, आहे ना, मेसेज मोरल ऑफ द पोयम जे असेल हे पॉईंट्स असतात मेनवाले. तर त्या पॉईंटनुसार तुम्हाला इथं ॲप्रिसिएशन जे आहे ते लिहावं लागणार या पोयमचं. असं तुम्ही प्रॅक्टिस करा या सगळ्याच्या सगळ्या पोयमचं. एक पोयमचं तुम्हाला ॲप्रिसिएशन 100% येणार आहे. ओके, हे करायचं तुम्ही. आता हे झालं. त्यानंतर पहा, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन असतात. ओके, पाहू शकता ते म्हणजेच की हे पर्सनल रिस्पॉन्सचे. ओके, पर्सनल रिस्पॉन्सचं पोयममध्ये 2 मार्क्ससाठी येते, पाहू शकता. तर पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय, की स्वतःचं मत. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वतःचं मत. तर याची तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे ना. आता प्रॅक्टिस कशी करायची, सेम मी तुम्हाला सांगितलं पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर, सराव पेपर, फर्स्ट टर्म एक्झामचे क्वेश्चन पेपर, याच्यामधून तुम्ही पर्सनल रिस्पॉन्सचे जे सुद्धा क्वेश्चन आले असतील त्यामधून प्रॅक्टिस करायची. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय, एखादा टॉपिक असतो त्याच्यावरती तुमचं मत काय बा असं विचारतात. 2 मार्क्ससाठी विचारतात तुम्हाला. तरी तुम्हाला पोयममध्ये विचारतात आणि सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज याच्यामध्ये क्वेश्चन येतात पर्सनल रिस्पॉन्सचे 2-2 मार्क्ससाठी. म्हणजे असे टोटल 4 आणि हे एक 2 मार्क्ससाठी, म्हणजे टोटल असे 6 ते 8 मार्क्ससाठी तुम्हाला इथं टोटल येतात, है ना. तर हे झालं. त्यानंतर पहा, याच्याचमध्ये अजून 2 क्वेश्चन येतात. ओके, ते म्हणजेच की पोएटिक डिव्हाइस आणि क्रिएटिव्हिटी हे 2 क्वेश्चन येतात तुम्हाला 2 + 2 4 मार्क्ससाठी. याचीसुद्धा तुम्हाला इथं प्रॅक्टिस करावी लागणार आहे. क्रिएटिव्हिटी आणि पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हणजेच काय, एक टॉपिक देतील तुम्हाला त्याच्यावरती पोयमच्या लाईन तयार करावा. रायमिंग वर्ड जुळले पाहिजेत तुमचे. अशा टाईपने पोयमच्या लाईन तुम्ही इथं तयार करायच्या. त्यानंतर पोएटिक डिव्हाइस. पोएटिक डिव्हाइस म्हणजेच काय, पोएटिक डिव्हाइसचे टाईप्स असतात, तुम्हाला ओळखावं लागतात बा हे पोएटिक डिव्हाइस काय आहे म्हणून, आहे ना. तर अशा टाईप तुम्हाला काय करायची इथं प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ओके, हे तुम्ही प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे. आता पहा, मोस्ट इम्पॉर्टंट काही आता एंट्रन्स सिलेबसची तुम्हाला इथं रिव्हिजन करायची आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट काही इथं पॉईंट राहिलेले आहेत. ते म्हणजेच की पहा, सगळ्यात पहिले प्रोज, पॅरेग्राफ. आता पॅरेग्राफचं कसं करायचं पहा. आता तुम्हाला 2 टाईपचे पॅरेग्राफ येतात. पहिल्या क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन नंबर 1A मध्ये तो असतो तुमचा सीन पॅसेज. सीन पॅसेज म्हणजेच काय, की जो तुमच्या टेक्स्टबुकमधला आहे. त्यानंतर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2A मध्ये येते तो म्हणजेच की अनसीन पॅसेज, है ना. अनसीन पॅसेज म्हणजेच काय, जो तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे. आता पहा, जेव्हा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये बोर्ड एक्झामला जेव्हा अनसीन पॅसेज येणार आहे, तर तो जर तुम्ही इथं सॉल्व करू शकता, म्हणजे जो सीन पॅसेज आहे तुम्हाला, तर तो सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता ना, कारण की तुम्ही त्याचा वर्षभर स्टडी केला आहे आणि तो सीन पॅसेज तुम्हाला माहिती आहे. म्हणून
तुम्ही एवढं कॉन्फिडंट असणारच की बा जो अनसीन पॅसेज तुम्ही सॉल्व्ह करू शकता, म्हणजे सीन पॅसेजसुद्धा तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकता. म्हणजे पॅसेजचं एवढं तुम्हाला जास्त हार्ड जाणार नाही, कारण की तुम्हाला इथे ॲन्सर शोधूनच लिहावे लागणार आहेत, है ना. म्हणून पॅसेजचे एवढं टेन्शन नाही आहे तुम्हाला. पॅसेजचे क्वेश्चन तुम्ही इझिली सोडवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे पॅसेजचे क्वेश्चन राहतात ना, ते असतात तुमचे टाईम कन्झ्युमिंग, है ना. टाईम कन्झ्युम जास्त करतात तुमचा. म्हणून त्यासाठी मी अगोदरच तुम्हाला एक स्ट्रॅटजी सांगितलेली आहे, की 80 मार्काचा पेपर 3 तासात कम्प्लिटली कसा सोडवायचा, आहे ना. शॉर्टमध्ये सांगतो पहा अजून पुन्हा, ज्यांना माहीत नाही. तर त्याची इथं अशी स्ट्रॅटेजी आहे, की बा तुम्ही जो ॲन्सर शीट आहे तुमची, ॲन्सर शीटमध्ये स्टार्टिंग करा सेक्शन 3 रायटिंग स्किलपासून ॲन्सर लिहायला. कारण की हे जे 16 मार्क्ससाठी 4 क्वेश्चन आहेत, तुम्ही इझिली कमी टाईमात सोडवू शकता. जवळपास 30 किंवा 35 किंवा 40 मिनिटात तुम्ही जास्तीत जास्त मॅक्सिमम 40 मिनिटात हे सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर तुम्ही अगोदर एक क्वेश्चन सॉल्व्ह केले 16 मिनिटात, इझिली एक सेक्शन तुमचा कंप्लीट झाला. 25% तुमचा पेपर सॉल्व्ह झाला. किती? 16 मार्क्सचा. किती? 35 ते 40 मिनिटात, है ना. जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं, त्यानंतर तुम्ही याचं पहिला सेक्शन प्रोजकडे, पॅरेग्राफचा, आणि त्यानंतर पोएम, आणि त्यानंतर नोवेल. म्हणजेच तुमचा एक कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणार, की आपण पूर्ण एक एंटायर काय केला, सेक्शन सॉल्व्ह केला, सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किलचा, आहे ना. तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स येऊन तुम्ही हा प्रोज, पॅरेग्राफ आणि तुमचे जे हे आहेत नोवेल वगैरे, पोएट्री वगैरे, हे तुम्ही इझिली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता ना. म्हणून कॉन्फिडन्सने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. म्हणून तुम्हाला अगोदर त्या स्ट्रॅटेजीनुसार जर तुम्ही चालले, तर 80 मार्काचा पेपर तुम्ही 3 तासात कम्प्लिटली सोडवू शकता. ठीक आहे. तर प्रोजबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता पहा पोयमसाठी. तर पोयमसाठी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जे आता तुम्हाला 2 पोयम राहतील सगळ्यात इम्पॉर्टंट. जे ॲप्रिसिएशनसाठी एक पोयम राहणार, आणि एक पोयम तुमची सीन पॅसेज, सीन एक्स्ट्रॅक्टमधली, म्हणजे 10 ते 15 लाईन या वेगळ्या पोयमच्या इथं या पहिल्या प्रश्नामध्ये येतील, आणि या ॲप्रिसिएशनवाला जो बी क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 10 ते 15 लाईन येतील. आता हे जे 2 पोयम राहतील ते डिफरंट असणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा फायदा काय? तुमचा फायदा असा आहे, की जे 8 पोयम आहेत, 8 पैकी 2 पोयम तर तुमच्या फिक्स आहेत, बट त्या कोणत्यात कोण नाही सांगू शकणार. बट महत्त्वाचं काय, जर तुम्ही सगळ्या पोयमचा चांगला स्टडी केला, आहे ना, रिव्हिजन केली, प्रॅक्टिस केली, ॲप्रिसिएशन 100% त्याचं केलं, त्याचा तुम्ही अर्थ समजून घेतला पोयमचा, त्याचे एक्झरसाईजमधले क्वेश्चन सॉल्व्ह केले, आता जेवढा वेळ आहे तुमच्याकडे, आहे ना, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, अर्थ समजून घेतला, पोएटचं नाव काय, पोयमचं नाव काय, हे तुम्ही समजून घेतलं, तर हे 10 मार्क आणि हे 4 मार्क, असे टोटल 14 मार्क तुमची इथं होऊ शकतात कवर पोयमचे, आहे ना. कारण की 8 पैकी 2 पोयम इथं फिक्स आहेत. तर असं तुम्हाला करायचं आहे पोयमसाठी. जे पोयम आहेत त्याचा अर्थ समजून घ्यायचा अगोदर, त्यानंतर एक्झरसाईजमधले त्याचे इथं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता एकदम लास्टचा इथं सेक्शन आहे, तो म्हणजेच की सेक्शन नंबर 4 नोवेल, आहे ना. आता पहा सेक्शन नंबर 4 नोवेलसाठी काय करायचं, ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांच्यासाठी सांगत आहे पहा. तर तुम्ही काय करायचं, आता तुम्ही वर्षभर चांगला स्टडी केला असेल नोवेलचा, ठीक आहे, पण लास्टच्या मोमेंटला सुद्धा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ते फॉलो करायचे, 100% करायचे पहा. थोडा टाईम लागेल, बट तुम्हाला फॉलो करायची. 16 मार्क तुम्हाला चांगले मिळतील पहा, नोवेलसाठी सांगत आहे. कारण की नोवेल बऱ्याच जणांना भारी जाते, कारण की त्यामध्ये तुम्हाला पॅसेज वगैरे काही येत नाही, डायरेक्टली क्वेश्चन येतात. 4 नोवेल आहेत तुमचे, आहे ना. 4 नोवेल. हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल आहे पहिला, सेकंड आहे टू सर विथ लव, थर्ड आहे तुमचा अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, आणि फोर्थ आहे द साइन ऑफ 4. असे 4 नोवेल आहेत तुमचे. त्याच्यासाठी काही स्टेप आहेत तुम्हाला फॉलो करायचे आहेत पहा, सांगतो 100% तुम्हाला असं करायचं आहे पहा. सगळ्यात पहिले काय करायचं, प्रत्येक नोवेलचं मराठी एक्सप्लेनेशन यूट्यूबवरती पाहून घ्यायचं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल कसं करायचं पहा, सांगतो. फॉर एक्झाम्पल समजा पहिला नोवेल आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल. हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल सर्च करायचं, हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल मराठी एक्सप्लेनेशन, असं तुम्ही सर्च केलं की कोणताही लेक्चर येईल ते तुम्ही पाहायचं मराठी एक्सप्लेनेशनचं, जे समजेल चांगल्या पद्धतीनं ते. स्पीड वाढून पाहायचं कोणतंही लेक्चर, म्हणजे टाईम वाचेल. मराठी एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं की तुम्हाला पूर्ण स्टोरी समजेल. ते नोवेल म्हणजेच काय, एक स्टोरी आहे असं तुम्ही समजा. जर तुम्हाला एखादी स्टोरी समजली आपल्या मराठी मातृभाषेमध्ये, इंग्लिशमध्ये जरी ती असली, पण आपल्या मराठी मातृभाषेमध्ये तुम्हाला ते समजली, समजून घेणे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ते समजलं तर त्यामधले क्वेश्चन तुम्ही इंग्लिशमधले सॉल्व्ह करू शकता ना, आहे ना. मग त्यानंतर मराठी एक्सप्लेनेशन तुम्ही समजून घेतलं, त्यानंतर जे एक्झरसाईजमधले क्वेश्चन आहेत त्या नोवेलमधले, ते तुम्ही तर सॉल्व्ह करायचे. असं तुम्हाला सगळ्या नोवेल, 4ही नोवेलसाठी करायचं आहे. कारण की 4ही नोवेल एकदम फिक्स आहेत तुम्हाला, आहे ना. कारण की पहा, पहिला क्वेश्चन नंबर 5 मधला ए क्वेश्चन जो आहे तो येणार आहे तुम्हाला हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेलवरती. बी क्वेश्चन येणार आहे तुम्हाला, तो म्हणजेच की टू सर विथ लववरती, हे सेकंड नोवेल. थर्ड सी क्वेश्चन येणार आहे तुम्हाला अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, आणि डी क्वेश्चन येणार आहे तुम्हाला द साइन ऑफ 4. तर असे 4
4 मार्क्ससाठी येणार आहे क्वेश्चन पाहू शकता 4 मार्क्ससाठी. तसे टोटल 16 मार्क्ससाठी एक क्वेश्चन असे येणार आहेत. तर लास्टच्या 2 दिवसामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये असं तुम्हाला नोव्हेलसाठी करायचं. पहिलं मराठी एक्सप्लेनेशन पाहायचं. सेकंड याच्यामधले जे क्वेश्चन आहेत एक्झरसाइजमधले ते सॉल्व करायचे. झालं पॉसिबल तर तुमचे पास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत, जे सराव पेपर आहेत आणि जे तुमचे इथं फर्स्ट टर्मचे क्वेश्चन पेपर आहेत आहे ना, तर ते तुम्ही इथं काय करायचे, नोव्हेलचे क्वेश्चन इथं सॉल्व करण्याचं ट्राय करायचं. परफेक्ट येईल याच्या म्हणजे विचार करू नका, फक्त ते सॉल्व करायचे. जसे पण तुम्ही सॉल्व कराल ते सॉल्व करायचे, लिहून पाहायची, प्रॅक्टिस करायची तुम्ही. ओके, तर असं तुम्हाला करायचं आहे. आणि पहा, जे पहिले जे 2 नोव्हेल आहेत ना, हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोव्हेल आणि टू सर विथ लव, याचे मराठी एक्सप्लेनेशनचे जे व्हिडिओ आहेत, लेक्चर आहेत, ते मी माझ्याच यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले आहेत. तुम्ही यूट्यूब चॅनलवरती क्लिक करायचं आणि खाली पहा, स्क्रोल करा खाली, तुम्हाला 2 लेक्चर हे दिसतील, टू सर विथ लव आणि हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोव्हेलचे आहे ना, हे तुम्ही पाहून घ्यायचं. ठीक आहे. तर असं तुम्हाला आता जे शेवटचे 1 ते 2 दिवस आहेत तुमच्याकडे, यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे. ज्यांचं इथं कंप्लीट स्टडी झालेला आहे त्यांच्यासाठी मी सांगितलं. प्लस अजून त्यांना काही गोष्ट करायची आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते पहा सांगतो. ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे ना त्यांच्यासाठी पहा, तुम्हाला एक कंपल्सरी गोष्ट करायची आहे ना. तुमच्याकडे कितीही वेळ असो, एक गोष्ट तुम्हाला कंपल्सरी करायची आहे, ते म्हणजेच की एक क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे. पास्ट इयरचा एक क्वेश्चन पेपर तुम्ही अगोदर आता सॉल्व करून जायचा आहे ना. पहा, तुमच्याकडे जर 2 दिवस असतील किंवा 1 दिवस असेल आहे ना, अगोदरचा दिवस समजा 9 फेब्रुवारी हा दिवस असेल किंवा 8 किंवा 9 फेब्रुवारी हे 2 दिवस तुमच्याकडे असतील. याच्यामध्ये काय करायचं, जो तुमचा सकाळचा वेळ राहणार, तुमचा पेपरचा टायमिंग काय, सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, हे 3 तासाचं आहे ना. तुम्ही घरी स्वतः काय करायचं, 11 ते 2 याच्यामध्ये काहीच नाही करायचं, फक्त आणि फक्त 11 ते 2 या टायमिंगमध्ये तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे इंग्लिशचा, तो तुम्ही इथं काय करायचा, सॉल्व करायचा, स्वतः सोडवून पाहायचा. ओके, याच्यामध्ये 3 तासाचा टायमिंग तुम्ही लावायचा, 11 ते 2 परफेक्टली, आणि पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करून पाहायचा. असं इमॅजिन करायचं की ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बोर्डचा क्वेश्चन पेपर इथं देत आहात, आणि असाच क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा जो पहिले तुम्ही कधी पाहिला नाही आहे ना. प्रॅक्टिस पेपर जो सुद्धा असेल तुमच्या फ्रेंडकडे असेल, कोणाहीकडे असेल, PDF असेल, जे सुद्धा असेल मोबाईलमध्ये, ते तुम्ही इथं घ्यायचा. त्याची प्रिंट नाही काढायची, सिम्पली तुम्ही इथं मोबाईलमध्ये पाहून सुद्धा इथं सॉल्व करू शकता आहे ना. असं तुम्ही करायचं. आणि ही प्रॅक्टिस का गरजेची आहे, कारण की ॲक्च्युअलमध्ये तुमचा पेपर 11 ते 2 आहे ना. आणि जे मी तुम्हाला इथं स्ट्रॅटेजी सांगितली की पहिले तुम्ही इथं रायटिंग स्किलपासून स्टार्ट करायचा, त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही सॉल्व करून पहा. तुम्हाला रिझल्ट कसा मिळते, 3 तासात तुमचा कंप्लीट पेपर होते की नाही, हे तुम्ही फॉलो करा. हे तुम्ही करून पहा. नंतर चेक करायचं, स्वतःचं ॲनालिसिस करायचं, आपण कसा पेपर सॉल्व केलेला आहे, किती मार्क्स वगैरे मिळालेले आहेत है ना. मार्क्स किती मिळो हे पाहायचं नाही, फक्त ट्राय करायचं की तुमचं बेस्ट देण्याचं इथं है ना. असं तुम्हाला करायचं आहे. 2 दिवस आहेत तुमच्याकडे, 2 दिवसांमध्ये 2 वेळसुद्धा असं फॉलो केलं तुम्ही तर चालेल. 2 वेळा 2 क्वेश्चन पेपर सॉल्व केले तरी काही प्रॉब्लेम नाही. किंवा जर तुमच्याकडे 11 ते 2 हा टायमिंग नसेल समजा अवेलेबल, तर तुम्ही दुसऱ्या टायमिंगमध्ये सुद्धा करू शकता. फक्त तुम्ही 3 तासचा टायमिंग लावून पूर्ण इंग्लिशचा पेपर इथं सॉल्व करायचा. ओके, तर हे झालं आता अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचं इथं कंप्लीट स्टडी झालेला आहे, हे तुम्हाला मी इथं सांगितलं. आता मोस्ट इम्पॉर्टंट असे विद्यार्थी की ज्यांचं इथं थोडाफार स्टडी झालेला आहे किंवा काहीच स्टडी झाला नाही आहे, त्यांच्यासाठी पहा सांगतो. तर त्यांनी काय करायचं. ओके, तर पहा, तर सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो पहा, तुमचा 80 मार्काचा पेपर आहे. ओके, आता 80 पैकी तुम्हाला एकच आपलं थोडं गोल आहे की बा आता जेवढे कमी दिवस आहे त्याच्यामध्ये आपला चांगला अभ्यास झाला पाहिजे आणि चांगला पेपर लिहून आपले चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत. हेच आपलं इथं काय आता थोडं टार्गेट आहे ना. फक्त तुमचं इथं ट्राय करायचं. ओके, किती मार्क्स मिळतील वगैरे हे तुम्ही नाही म्हणजे कॅल्क्युलेट करायचं. बस एवढं करायचं की बा तुमच्या हाती जे सध्या आहे, तुम्ही जे करू शकता ते तुम्ही इथं ट्राय करायचं. काय करायचं पहा सांगतो. तर मी तुम्हाला असे क्वेश्चन सांगतो की तुम्ही जे कमी वेळेत प्रिपेअर करू शकता. ओके, कोणते क्वेश्चन आहेत पहा सांगतो. तर पहा, तुम्हाला असे काही क्वेश्चन असतात इंग्लिशच्या पेपरमध्ये. पहा, सगळ्यात पहिले आहेत तुम्हाला रायटिंग स्किल सेक्शन. रायटिंग स्किलमधले हे जे टोटल 12 क्वेश्चन दिसतात तुम्हाला इथं, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग, अपील रायटिंग, हे 12 क्वेश्चन आहेत तुम्हाला. 12 पैकी कोणती 4 सोडवायचे असतात, प्रत्येकाला 4 मार्क, असे टोटल किती 16 मार्कसाठी हे क्वेश्चन तुम्हाला आहेत इंग्लिशच्या पेपरमध्ये. आणि हे क्वेश्चन फिक्स आहेत आणि हे क्वेश्चन असे आहेत की तुम्ही कमी वेळेमध्ये प्रिपेअर करू शकता. ओके, कमी वेळेत तुम्ही यामधून प्रिपेअर करू शकता. तुम्हाला काय करावं लागणार आहे, सिम्पली आता मी एक ट्रिक सांगतो तुम्हाला. आता एवढा वेळ नाही आहे तुमच्याकडे की 12चे 12 क्वेश्चन तुम्ही करू शकता, नाही. एवढा वेळ आहे तुम्ही की याच्यामध्ये 4 कोणती क्वेश्चन करू शकता ना. जसं या 3 पैकी 1,
या 3पैकी एक, या 3पैकी एक आणि या 3पैकी एक. काम करायचं एक. मी सांगतो तुम्हाला या 3पैकी एक कोणता इझीवाला आहे. पहा, ए मधला व्हर्च्युअल मेसेज हा क्वेश्चन इझी आहे. हा तुम्ही अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता अगोदर मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो आणि त्याचा अभ्यास नंतर कसा करायचा ते सांगतो. ओके, हा एक क्वेश्चन इझी आहे. त्यानंतर सांगतो ईमेल रायटिंग, है ना. ईमेल रायटिंग हा क्वेश्चन इझी आहे. ओके. त्यानंतर आहे तुम्हाला स्पीच रायटिंग. ओके, स्पीच रायटिंग हे इझी आहे. त्यानंतर डी क्वेश्चनमध्ये तुम्हाला ब्लॉग रायटिंग. ओके, हे ब्लॉग रायटिंग इझी आहे. ओके, तर हे 4 क्वेश्चन आहेत जे मी तुम्हाला सांगितले, जे की इझी आहेत आणि कमी वेळेमध्ये तुम्ही खरंच करू शकता प्रिपेअर. ओके, आता पहा हे 4 मी तुम्हाला सांगितले, हे माझ्या हिशोबाने सांगितले हे इझी आहे म्हणून. काही जणांना या सेकंड क्वेश्चनमध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन इझी वाटत असेल, सीमध्ये तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडियाज इझी वाटत असेल. ठीक आहे, तुमच्या हिशोबाने जे 4 इझी वाटतात ना, या 12पैकी क्वेश्चन 4 सिलेक्ट करायचे तुम्ही अगोदर, है ना. 3पैकी एक असा एक सिलेक्ट करायचा आणि काय करायचं माहिती आहे का, आता तुम्हाला याचे लेक्चर पाहावे लागतात, है ना. कारण की तुमचा थोडाफार स्टडी झाला आहे किंवा काही स्टडी झाला नाही आहे. मग तुम्हाला हे माहीत नाही की बा तुमचं व्हर्च्युअल मेसेजचे आन्सर कोणत्या फॉर्मॅटने लिहितात हे तुम्हाला माहीत नाही ना. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, आता लेक्चर पाहणे गरजेचं आहे याचं, है ना. मग लेक्चर कुठं पाहायचं, तर सिम्पल आहे. यूट्यूबवरती तुम्ही सर्च करायचं. काय सर्च करायचं, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज क्लास 12 महाराष्ट्र बोर्ड असं तुम्ही सर्च करायचं. काय सर्च करायचं, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज क्लास 12 महाराष्ट्र बोर्ड असं तुम्ही सर्च करायचं. असं सर्च केलं की कोणते एक लेक्चर आहे जे चांगलं लेक्चर वाटेल, कमी टायमाचं असेल, कमी वेळेमध्ये तुम्हाला समजून सांगतील जे टीचर. असं म्हणत नाही की तुम्ही माझेच व्हिडिओ पहा, आहे ना. मी तुम्हाला असं म्हणत आहे की तुम्ही कोणाचाही व्हिडिओ पहा, फक्त माझं एकच एम आहे, तुमचा पेपर चांगला गेला पाहिजे, है ना. असं तुम्ही सर्च करायचं, जे लेक्चर येईल ते पाहायचं, स्पीड वाढवून पाहायचं, टाईम वाचला पाहिजे. ठीक आहे. लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समजेल की व्हर्च्युअल मेसेज क्वेश्चन कसा आहे, त्याचा आन्सर कोणत्या फॉर्मॅटने लिहितात, हे सगळ्यात मेन आहे आपलं. ठीक आहे. जे तुम्ही लेक्चर पाहाल त्याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्यायची सगळ्यात इम्पॉर्टंट, की त्या क्वेश्चनचा आन्सर कशा फॉर्मॅटने लिहितात हे तुम्ही समजून घ्यायचं. ठीक आहे. मी असं कन्सिडर करतो की तुम्ही असं केल्यानंतर तुम्हाला समजलं की व्हर्च्युअल मेसेजचे आन्सर कसं लिहितात. ठीक आहे. तुम्ही हे लेक्चर पाहिलं, त्यानंतर ईमेल रायटिंगचं लेक्चर पाहिलं, स्पीचचं पाहिलं, ब्लॉग रायटिंगचं पाहिलं. मी असं कन्सिडर करतो की ठीक आहे, तुम्ही पाहिलं, आता तुम्हाला समजलं की आन्सर वगैरे कसं लिहितात. पण लेक्चर पाहून नाही झालं, आन्सर कशा फॉर्मॅटने लिहितात फक्त तुम्ही पाहिलं, समजलं, हे चालून नाही जमणार, आहे ना. तुम्हाला काय करावं लागणार, आता याची प्रॅक्टिस करावं लागणार. थोडीफार तरी प्रॅक्टिस. थोडीफार म्हणजेच काय, मी सांगतो. तुमच्याकडे कमी वेळ आहे मला माहिती आहे. जर तुमच्याकडे 2 दिवस असतील ना, मी सांगतो तुमच्याकडे म्हणजे किती वेळ असो मला माहीत नाही किती वेळ आहे, पण तुमच्याकडे किती वेळ असो मी सांगतो, कंपल्सरी सांगत आहे तुम्हाला, कंपल्सरी जे क्वेश्चन सांगितले व्हर्च्युअल मेसेज, ईमेल, स्पीच आणि ब्लॉग, याचे कमीत कमी सांगत आहे, एक पण नाही, 2 एक्झाम्पल. ठीक आहे, कमीत कमी सांगत आहे, 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे. कुठून सॉल्व करायचे, पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर असतात. ओके, तुमच्या मित्राला मागा, कुठूनही काही करा, तुमचे सराव पेपर आहेत ना, सराव पेपरमधून प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे असतील काही ना काही पेपर, तुमच्याकडे असेल कोणती ना कोणती गाईड तुमच्याकडे असेल ना, तर त्यामधून किंवा जे यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं असेल, त्याच्यापेक्षा बेस्ट तर मी हे सांगतो, सराव पेपर आहे तुमच्याकडे, फर्स्ट टर्मचा एक क्वेश्चन पेपर आहे तुमच्याकडे, पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर असतील तुमच्याकडे, त्याच्यामधून कमीत कमी 2 एक्झाम्पल सॉल्व करा. प्रत्येकाचं असं 2-2 तुम्ही काय करायचे, एक्झाम्पल सॉल्व करा. गॅरंटीड सांगतो तुमचे ते 16पैकी तुम्हाला एकदम चांगले मार्क्स मिळतील. असं म्हणत नाही की कमी वेळेत 16पैकी 16 मिळतील. हां, भेटू पण शकतात तुम्हाला, गॅरंटीड भेटू पण शकतात. तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे, है ना. आणि पहा, रायटिंग स्किल हा सेक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जो तुमची इथं पासिंगसुद्धा काढू शकते. ज्यांचं पासिंगची सुद्धा गॅरंटी नसते ना, ते सुद्धा पास होऊ शकतात इथं, है ना. तर पासिंगची तुमची इथं गॅरंटी होऊ शकते. त्याबरोबर ज्यांना मार्क्स वाढवायचे आहेत, थोडाफार स्टडी झाला पण अजून मार्क्स वाढवायचे आहेत, तर तुम्ही असं करा, जे तुम्हाला सांगितलं रायटिंग स्किलमध्ये 100% तुमचं इथं हे होणार आहे. असं तुम्ही करायचं रायटिंग स्किलसाठी. पहा, अजून पुढे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, पुढे अजून काही क्वेश्चन आहेत, जसं की पहा, तुमचं आहे समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. ओके, समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंगमध्ये पहा, याचीसुद्धा तुम्हाला लेक्चर पाहावे लागतील. ठीक आहे, एक काम करायचं, समरी रायटिंगचं लेक्चर पाहायचं, माइंड मॅपिंगचं लेक्चर पाहायचं यूट्यूबवरती, सेम समजून घ्यायचा आन्सर कशा फॉर्मॅटने लिहितात आणि सेम प्रॅक्टिस करायची तुमच्या सराव पेपरमधून, तुमच्या फर्स्ट टर्म क्वेश्चन पेपरमधून, पास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमधून, है ना. हे तुम्ही काय करायची, इथं प्रॅक्टिस करायची आहे, है ना. असं तुम्हाला करायचं आहे. ओके, आणि पहा, त्याचबरोबर माहिती आहे का, माझं म्हणजे इंस्टाग्रामचं पेज आहे, त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो तुम्हाला. माझं इंस्टाग्रामचं पेज आहे, तुम्ही पाहू शकता, बोर्ड एक्झामचेच त्याच्यावरती मी इंग्लिश आणि मराठीचे आणि बाकीच्या सब्जेक्टचे व्हिडिओज टाकत आहे, लेक्चर टाकत आहे. ॲक्च्युअलमध्ये मी तर हे जे आहेत ना, तुम्हाला रायटिंग स्किलचे जे सगळे क्वेश्चन मी सांगत आहे ना तुम्हाला, हे पाहायचे म्हणून. त्यामध्ये व्हर्च्युअल मेसेज कसं लिहितात, ईमेल रायटिंग कसं करतात, स्पीच कसं लिहितात, ॲक्च्युअलमध्ये त्याच्यामध्ये मी रील जे आहेत ना, रील लॉंगवाल्या,
3-3 मिनिटाच्या मी इथं काही अपलोड केलेल्या आहेत. माझं पेजची लिंक तुम्हाला इथं मिळणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या, किंवा डायरेक्टली एक काम करायचं, Instagramवरती जायचं डायरेक्टली कृष्णा, ओके, कृष्णा दातकर तुम्ही असं सर्च करायचं आणि हे वालं पेज तुम्हाला इथं दिसत असेल, हे वालं पेज तुम्हाला इथं दिसत असेल. याच्यावरती तुम्ही काय करायचे, ते रील पाहायचे. रीलमध्ये म्हणजे टाईमपास रील नाही आहेत, व्हर्च्युअल मेसेज आन्सर कसं लिहितात हे सांगितलं, ईमेल रायटिंग कसं करतात सांगितलं, स्पीच कसं करतात ते सांगितलं. तर हे तुम्हाला मी त्यामध्ये सांगितलेलं आहे ना. तर हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे, ॲन्सर कसं फॉर्मॅटने लिहितात. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, यूट्यूबवरती सर्च करायचं आणि पाहायचं. त्याच्या बदल्यात तुम्ही हे करू शकता, माझ्या Instagram पेजवरती जाऊन तुम्ही त्यामध्ये हे लेक्चर पाहू शकता. ॲक्च्युअलमध्ये लेक्चर मी अपलोड केले आहेत Instagram पेजवरती, ते तुम्ही इथं पाहू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, किंवा डायरेक्टली Instagramवरती कृष्णा दातकर, तुम्हाला सांगितलं ना कृष्णा दातकर, हे जो आपला यूट्यूब चॅनलचा लोगो आहे ना, तोच तशाच टाईपचा लोगो आहे माझा फोटोवाला. त्या पेजवरती मी टाकलेले आहेत व्हिडिओ, आणि अजून येत आहेत व्हिडिओ, ठीक आहे. ते तुम्ही इथं पाहून घ्यायचे, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग याच्यासाठी तुम्ही असं करायचं, ठीक आहे. हे झालं. आता तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट सांगत आहे, पहा, ज्यांचा अभ्यास झाला नाही आहे, पहा, हे पर्सनल रिस्पॉन्सवाले क्वेश्चन असतात काही, पहा, पर्सनल रिस्पॉन्सवाले पहा, पोएट्रीमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर पहा, तुमचं अनसीन पॅसेजमध्ये पर्सनल रिस्पॉन्सवाला क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी, ओके. त्यानंतर तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सवाले सीन पॅसेजमध्ये सुद्धा क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. असे 6 मार्क्ससाठी पर्सनल रिस्पॉन्सवाले तुमचे काय क्वेश्चन आहेत, है ना. आता पहा, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय, स्वमत, स्वतःचं मत असते, है ना. जसं मराठीमध्ये स्वमत अभिव्यक्ती आहे ना, तसं तुम्हाला इंग्लिशमध्ये पर्सनल रिस्पॉन्स आहे ना. याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल, त्या टॉपिकवरती तुम्हाला इथं स्वतःचं मत लिहावं लागणार, ओके. क्वेश्चन पेपरमध्ये जे येईल तुम्हाला स्वतःचं मत लिहावं लागणार. मग तुम्ही काय करायचं, एक काम करायचं, स्वतःचं त्याची प्रॅक्टिस करायची तुम्ही पास्ट ईयरचे क्वेश्चन पेपरमधून, आहे ना. त्यानंतर तुमच्याकडे जे सुद्धा क्वेश्चन पेपर असेल त्याच्यामधून तुम्ही पर्सनल रिस्पॉन्सची प्रॅक्टिस करायची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, टोटल 6 मार्क्ससाठी 3 प्रश्न येतात तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचे. तर क्वेश्चन पेपरमध्ये जे बोर्डाच्या आता 10 तारखेला होणार आहे, त्याच्यामध्ये या क्वेश्चनचे ॲन्सर 100% तुम्ही लिहायचं. कारण की पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय, स्वतःचं मत. आता तुम्ही जे सुद्धा लिहेल त्या क्वेश्चनच्या ॲन्सरमध्ये ते तुमचं स्वतःचं मत आहे ना, तर ते बरोबरच असणार आहे, ते चुकीचं नसणार आहे. म्हणजेच तुम्हाला मार्क्स तर कमीत कमी 1 मार्क तर ॲन्सर चेक करणारे टीचर देतीलच, कारण की तुम्ही ते स्वतःचं मत तिथं लिहिलेलं आहे. म्हणून तुम्ही हे काम करायचं, ठीक आहे. हे तुम्ही इथं प्रॅक्टिस करायची आहे क्वेश्चनची, पर्सनल रिस्पॉन्सची, ओके. तर हे गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत, आहे ना. हे तुम्हाला समजलं. म्हणजे टोटल मी तुम्हाला सांगितलं 16 मार्क्स सांगितले तुम्हाला रायटिंग स्किलमधले, ओके. त्यानंतर 3+3 6 मार्क्ससाठी हे सांगितलं. 16+6 झाले 22 मार्क्स. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचे 6 मार्क्स, 22+6 किती झाले 28 मार्काची प्रिपरेशन 1 ते 2 दिवसामध्ये तुम्ही हे करू शकता. असे मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलेले आहेत, है ना. ज्यांचा काही स्टडी झाला नाही आहे ना, त्यांच्यासाठी मी तर सांगत आहे. आणि ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे, तर तुम्हाला इथं पॅरेग्राफ वाचून ॲन्सर शोधून हे करणे तर येणारच आहे, है ना. आणि ज्यांचा काही स्टडी झाला त्यांच्यासाठी मी सांगितलं आहे, टोटल 28 मार्काचा स्टडी 1 ते 2 दिवसात किंवा काही तास बाकी आहेत, तरीसुद्धा तुम्ही असा करू शकता, है ना. असं तुम्ही करा, आहे ना. हे केल्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला करायची, पहा, हे सगळं केलं तुम्ही की आता वेळ आहे तुम्हाला एक क्वेश्चन पेपर सॉल्व करायची. कमीत कमी एक क्वेश्चन पेपर तुम्ही इथं सॉल्व करायचा आहे. तुमच्याकडे जेवढा वेळ असेल 11 ते 2 हा वेळ तुम्हाला सापडत असेल क्वेश्चन पेपर सॉल्व करण्यासाठी 3 तासाचा, तर घरी बसायचं, 11 ते 2 टाईम लावायचा जो असेल, आणि एक क्वेश्चन पेपर घ्यायचा आणि प्रामाणिकपणे तो सॉल्व करायचा 3 तासामध्ये. जेवढासुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता तेवढा सॉल्व करायचा. स्टार्टिंग करायची पेपरची रायटिंग स्किल सेक्शनपासून, आहे ना. हा सेक्शन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. रायटिंग स्किलपासून तुम्ही स्टार्ट करायचा पेपर, व्यवस्थित सेक्शन नंबर लिहायचा, क्वेश्चन नंबर लिहायचा. तुमचे मार्क्स इथं कट नाही होणार. तुम्ही स्टार्टिंग स्किल्सपासून सुरुवात केली तर मार्क्स तुमचे कट नाही होणार इथं, गॅरंटीड मी सांगतो. तुम्हाला मार्क्स इथं मिळणार आहेत, है ना. असं तुम्हाला करावं लागणार आहे, ठीक आहे. तर असं तुम्हाला एक क्वेश्चन पेपर 100% सॉल्व करायचं आहे. ॲनालिसिस करायचं आपलं कुठं चुकत आहे, आपण काय मिस्टेक करत आहोत, थोडं ॲनालिसिस केलं की त्याच्यामध्ये थोडं दुरुस्ती करायची, है ना. थोडी इम्प्रूव्हमेंट करायची, पुन्हा ते क्वेश्चन सॉल्व करून पाहायचे. असं तुम्हाला करायचं आहे, आणि तेव्हा तुम्हाला आता बोर्ड पेपरला डायरेक्टली जायचं आहे ना. असं तुम्हाला करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि मी तुम्हाला नोवेल नाही सांगितलं ना, नोवेल तुम्हाला मी सांगितलं नाही, कारण की मला माहिती आहे की ठीक आहे, ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे ते करू शकतात नोवेल. मराठी एक्सप्लेनेशन तुम्ही पाहून घ्यायचं नोवेलचं, 4ही नोवेलचं मराठी एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचे, ओके. जसं तुम्हाला सांगितलं आहे मी, ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला त्यांच्यासारखंच करायचं. मराठी एक्सप्लेनेशनवाले व्हिडिओ पाहायचे, क्वेश्चन सॉल्व करायचे एक्झरसाईजमधले, क्वेश्चन पेपरमधले, ठीक आहे. बट खूप कमी विद्यार्थी त्यांचं कमी वेळेमध्ये एवढं सगळं होऊ शकते, ओके. ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे ते करू शकतात, पण ज्यांचा नाही झाला ना, तर तुम्ही फोकस करा रायटिंग स्किलवरती. आणि जे ॲप सांगितले क्वेश्चन मी तुम्हाला, समरी रायटिंग, माइंड मॅपिंग आणि पर्सनल रिस्पॉन्स,
हे तुम्ही करा. 100% तुमची एवढ्या मार्क्सची तर प्रिपरेशन कमी वेळेमध्ये होऊन जाईल आणि एक क्वेश्चन पेपर तुम्ही इथं सॉल्व्ह करा. तर विद्यार्थी मित्रांनो, असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप तुम्ही सगळं हे फॉलो करणार आहात, कारण की मी एकदम तुम्हाला जे रिॲलिटी आहे ते सगळं मनापासून सांगितलेलं आहे, जे तुम्हाला खरोखर विद्यार्थ्याला गरज असते 1 ते 2 दिवसांमध्ये. कारण की मी असं फालतू काही सांगत नाही आहे तुम्हाला, कारण की मी मागचे 5 वर्ष झाली, ठीक आहे, 5 वर्ष झाली विद्यार्थ्यांना हे सांगत आहोत. 2020 पासून विद्यार्थ्यांना गाईडन्स प्रोव्हाईड करत आहोत, आहे ना, बोर्ड एक्झामसाठी स्पेशली 10वी-12वीच्या. तर याच्यामध्ये काही डाऊटच नाही आहे. मी जे सांगतो एकदम करेक्ट आहे आणि याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. मी जे सांगतो एकदम बरोबर आहे, ते तुम्ही फॉलो करा. 100% तुमची चांगली प्रिपरेशन इथं होत आहे. कारण की 5 वर्षाचा एक्सपिरियन्स हा कमी नाही आहे. आहे ना, 5 वर्षाचा स्पेशल 10वी-12वी यूट्यूबवरती मी सांगत आहे. आहे ना, यूट्यूबवरती 5 वर्ष झाले याच चॅनलवरती तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगत आहे. त्यामुळे ते फॉलो करा तुम्ही. 100% तुमची इथं प्रिपरेशन होणार आहे आणि अजून मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. डोंट वरी. मी जसं सांगत आहे तसं फॉलो करा. तुमची बोर्ड एक्झामचे पेपर एकदम सगळे बेस्ट जाणार आहेत. अजूनही व्हिडिओ पाहता म्हणजे तुम्हाला आवडला नक्की असेल. चॅनलला तुम्ही इथं सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. म्हणजे माझे इंस्टाग्राम पेज आहे कृष्णा दातकर म्हणून, ते तुम्ही फॉलो करा. तिथं इंस्टाग्रामवरती पहा, तुम्हाला तिथंसुद्धा एकदम बेस्ट मी प्रोव्हाईड करत आहे सगळं लेक्चर वगैरे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट असेल इंस्टाग्राम पेजवरती मला मेसेज करून तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक यू.